लहुबुवा तिखंडे यांचे भाऊ अंकुशदादा तिखंडे यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे। त्यांचं देखील आमच्या वादळ क्रिकेटच्या वतीने या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय। विनंती असेल रमेश बांगर यांना चेंडू अवैध बिरकावून दिलाय, पण काय क्षेत्ररक्षण करतोय मित्रा, धावून आला तो, एक धाव दिली त्याने आणि सुंदर क्षेत्ररक्षण केलं या क्षेत्ररक्षकाने वरुण संघाच्या। धन्यवाद दादा। चांभारली जो संघ असेल, जो परिचित झाला असेल ना मित्रांनो, तुम्हाला माहित नसेल, फक्त गणेश कदम यांच्यामुळे पॅकरचे बादशाह म्हणून संबंधाने गणेश कदम आज आपल्या व्यासपीठावर इथे उपस्थित आहेत। यात आम्ही आमचं भाग्य समजतो आणि क्रिकेटच्या मैदानाकडे वळूया। सामना चालू आहे काराव वर्सेस वरोसे। सेकंड शॉट, स्टेट शॉट, मात्र सोपा खेळ सोडते वरोसे, कारावला संधी देतोय। साधा सोपा झेल होता समीर, अतिशय अलगद झेल टिपायला पाहिजे होता, परंतु नक्कीच कधी कधी जज होत नाही झेल, कधी कधी काही अडचणी निर्माण होतात, त्याच निर्माण झाल्या अडचणी या क्षेत्ररक्षकाकडे। आणि तिसरा चेंडू असेल, धाव संख्या 2च, मोठे फटके तर धाव संख्या 2च। लेग साइडला मारण्याचा प्रयत्न परंतु असफल ठरतोय हा फलंदाज निखिल। आता मात्र रोहन स्ट्राइकला। रोहन हा पुरेपूर ऑलराऊंडर म्हणून गणला जातो काराव संघाकडून। त्याचप्रमाणे वरोसे संघ तुफान फलंदाजी करतो। वरोसे संघ दोन्ही मॅच मध्ये अगदी वेगळी फलंदाजी बघायला भेटते दोन्ही संघांकडून। कट करण्याचा प्रयत्न, गली करण्याचा प्रयत्न, डीप एक्स्ट्रा कव्हर म्हणतात तिथे जाण्याचा प्रयत्न, परंतु एकच धावात समाधान मानावं लागतं। पॉवर प्लेचा हा षटक असेल, त्यामुळे 3 चेंडू बाकी असतील। या 3 चेंडू मध्ये 2 मोठे फटके यायला पाहिजेत, तेव्हा धाव संख्या वाढेल, कारण पॉवर प्लेच आपलं विजयाचा मार्ग सोपा करतो। पूर्णपणे पीठ ऑफ साइड टाकला चेंडू, बॅटच्या लगत आला चेंडू आणि पीठ होतोय हा निखिल। अक्षयची गोलंदाजी वरसेकडून, सुंदर गोलंदाजी करतो अक्षय। सुंदर फटका, एक्स्ट्रा कव्हर मला फटका मात्र, परंतु क्षेत्ररक्षण तेवढं ताईंना 2 धावा पूर्ण करतोय, तिथे चपलाने पूर्ण करतोय। 2 धावा पूर्ण, धाव संख्या झाली ती वाढली ती वधारली ती 6। 4 चेंडूचा सामना आतापर्यंत झाला आहे, धावा झाले 6। ओव्हर झालेली आहे। एक षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 6। एक षटकाचा खेळ समाप्त झाला, धाव संख्या झाली ते 6। आता मोठे फटके मारावे लागतील, ते म्हणजे काराव संघाला। काराव संघ 2 मॅचेस काय खेळला, आता मात्र अडचणीत सापडतोय पूर्णपणे। बघूया सलामी जोडी अजूनही मैदान आहेत, मोठे फटके मारण्याचा तुम्हाला मार्ग सोपा झाला, कारण अजूनचे 9 खेळाडू बाकी आहेत। त्याचप्रमाणे उत्कृष्ट गोलंदाजी वरोसे संघाकडून। सांघिक दुसरा वैयक्तिक पहिलं षटक साहिल यांचा।
पूर्णपणे बीट करतोय तो म्हणजे काराव संघाला मात्र धाव बाद होऊ शकतो आणि आत्महत्या केली ती म्हणावी लागेल काराव संघाच्या या फलंदाजानं. आपल्या काल मी बऱ्याच प्रेक्षकांकडून ऐकलं की वादल क्रिकेट संघ नसरापूर यांनी खूप चांगले आयोजन केले आणि अशा ठिकाणी तर नाईट मॅच असल्या तर किती खेळायला आम्हाला उत्सुकता वाटेल. काय वाटतं समीर तुला? आपण नाईट मॅच एक चांगलं आयोजन सगळ्यांच्या मुखातून मी ऐकलं. काय वाटतं समीर तुला? नक्कीच रमेश. जयेश मोहिते सांगतात की मी ही आयोजन करू शकतो, तुमची जर साथ असेल तर बघूया. जयेश मोहिते पूर्णपणे आपला आस असेल वादळ क्रिकेट संघाची आणि त्यांना साथ दयानंद मोहिते ज्यांनी आजपर्यंत आपल्या क्रिकेटला महत्वपूर्ण योगदान दिलंय. जयेश आणि दयानंद. विकी बाहुबली फलंदाज मानला तो, परंतु पीठ होतोय. सुंदर गोलंदाजी साहिल यांच्याकडून. 2 चेंडू दोन्ही निर्धाव, त्यात मध्ये 1 रनआउटची विकेट. दांडी गुल त्रिफलाचित होतोय. फर्निचर उद्ध्वस्त करतो आहे गोलंदाज विकी यांचं. विकी हाच का तो फलंदाज ज्याने मागच्या मॅच मध्ये 1 हाती केला लढवला. आज तो विकी पहिल्याही सामन्यात त्याने 1 हाती केला लढवला. आता मात्र माघारी परततोय. काराव संघाचा मोठा फलंदाज बाद होतोय आणि खुशीचं वातावरण वरोसे यांच्या गोट्यात मात्र संपादन होतोय. विकीची जागा भरून खाली प्रमोद. त्याच ताकदीचा फलंदाज तोच बाहुबली फलंदाज. काराव संघ आता मात्र अडचणीत सापडतोय मित्रांनो. धाव संख्या फक्त 6. निर्धार चेंडूची सांगता होते. सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय कोरसे संघाकडून. साहिल आणि पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी. पुन्हा एकदा वरसे संघ मात्र काराव संघावर पूर्णपणे कुरघोडी करतोय मित्रांनो. ज्याप्रमाणे गोलंदाजी करतोय त्याप्रमाणे बॅक फुटवर ढकलतोय तो म्हणजे काराव संघाला. आज का तो काराव संघ ज्यांनी 1 हाती सामना खेचून आणला आता मात्र अडखलतोय, अडचणीत येतोय, समस्या निर्माण करतोय वरसे संघ. हॅलो त्यांच्या पुढे सुंदर गोलंदाजी, खूपच सुंदर गोलंदाजी. निर्धार चेंडूची सांगता आणि पंच सांगतायत या ठिकाणी शतक संपतंय. मिडॉन ओव्हर असेल मित्रांनो. खूप टाळ्या होऊन जाऊ द्या गोलंदाजीसाठी ज्यांनी मिडॉन ओव्हर टाकली असा गोलंदाज साहिल. सुंदर गोलंदाजी केली, जखडून ठेवलं काराव संघाच्या फलंदाजांना.